वायू, जल, माती आणि मन या सर्वांचा समतोल राखला तरच जीवनाच्या नाजूक वीणेला टिकवता येईल असे म्हणतात. पण आजच्या यंत्रयुगात माणसाने आपल्या प्रगतीच्या हव्यासात निसर्गाचा समतोलच बिघडवला आहे. धूळ, रासायनिक कचरा, प्लास्टिक, औद्योगिक अपघात आणि आवाज हे सर्व प्रदूषणाचे वेगवेगळे चेहरे आपल्यासमोर दररोज उभे राहतात. हाच असमतोल आणि बेफिकिरी टाळण्यासाठी दरवर्षी 2 डिसेंबर रोजी राष्ट्रीय प्रदूषण प्रतिबंध दिन साजरा केला जातो. नमस्कार मंडळी, ऐका मराठी पॉडकास्टमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. आज 2 डिसेंबर म्हणजेच राष्ट्रीय प्रदूषण प्रतिबंध दिनाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. या दिवसाचे महत्त्व अत्यंत गंभीर आहे. 2 डिसेंबर 1984 रोजी मध्य प्रदेशातील भोपाळ येथे घडलेली जगप्रसिद्ध औद्योगिक दुर्घटना, भोपाळ गॅस दुर्घटना, ही जगातील सर्वात भीषण औद्योगिक दुर्घटनांपैकी एक मानली जाते. युनियन कार्बाइड या कंपनीच्या रासायनिक कारखान्यातून बाहेर पडलेल्या मिथाइल आयसोसायनेट या प्राणघातक वायूमुळे हजारो लोकांचा जीव गेला. लाखो लोक विकलांग झाले आणि पिढ्यानपिढ्या त्या गॅसचा परिणाम भोगावा लागला. त्या भीषण घटनेच्या स्मरणार्थ आणि लोकांना प्रदूषणाबाबत जागृत करण्यासाठी भारत सरकारने 2 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय प्रदूषण प्रतिबंध दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. हा दिवस केवळ शोक व्यक्त करण्याचा नसून भविष्यात अशा दुर्घटना होऊ नयेत म्हणून जागरूकतेचा, जबाबदारीचा आणि पर्यावरणीय संवेदनशीलतेचा दिवस आहे. प्रदूषण हा शब्द ऐकला की अनेकांना फक्त धूर आणि कचरा डोळ्यांसमोर येतो. पण प्रदूषण हे अनेक प्रकारचे असते. वायू प्रदूषण हे सर्वात घातक मानले जाते. वाहनांचे धूर, औद्योगिक वायू, धूळ, जळणाऱ्या कचऱ्याचा धूर यांमुळे वातावरणात कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड सारखे वायूंचे प्रमाण वाढते. यामुळे हवामान बदल, आम्लवृष्टी आणि ग्लोबल वॉर्मिंग सारख्या समस्या निर्माण होतात. जलप्रदूषण देखील तितकेच भयावह आहे. औद्योगिक सांडपाणी, रासायनिक खते आणि प्लास्टिक कचरा यामुळे नद्या, तलाव आणि भूजल दूषित होत आहे. याचा थेट परिणाम शेतीवर, मासेमारीवर आणि मानवाच्या आरोग्यावर होतो. त्याचप्रमाणे मृदा प्रदूषणामुळे जमिनीची सुपीकता नष्ट होते. जमिनीत टाकले जाणारे प्लास्टिक, रासायनिक खते आणि कीटकनाशके हे जमिनीतील सूक्ष्मजीवांना नष्ट करून पर्यावरणाचा संतुलनच बिघडवतात. ध्वनी प्रदूषण हे शहरी जीवनातील एक मोठे संकट ठरत आहे. वाहनांचे हॉर्न, कारखान्यांचे आवाज, बांधकामांमधील गोंगाट यामुळे मानसिक तणाव, निद्रानाश आणि हृदयविकारासारखे आजार वाढले आहेत. तसेच प्रकाश प्रदूषण आणि रेडिएशन प्रदूषण हे देखील आधुनिक जगाची नव्याने उद्भवलेली संकटे आहेत. या सर्व प्रदूषणामुळे माणसाचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. श्वसनाचे आजार, कर्करोग, त्वचारोग, डोळ्यांचे विकार, मानसिक अस्थैर्य आणि बालकांमध्ये विकृती ही सर्व प्रदूषणाची देणगी आहेत. माणसाने निसर्गाला जितके दिले आहे त्याच्या 100 पट तो निसर्गाकडून घेत आहे. पण आता वेळ आली आहे निसर्गाशी वैर न करता त्याच्यासोबत जगण्याची. एक जबाबदार नागरिक म्हणून आपली कर्तव्ये स्पष्ट आहेत. सर्वप्रथम आपल्याला स्वतःपासून बदल सुरू करावा लागेल. प्लास्टिकचा वापर टाळणे, झाडे लावणे, पाणी व वीज वाचवणे, वाहनांचा अतिरेक वापर न करणे, कचरा वर्गीकरण करणे आणि जैविक कचऱ्याचा पुनर्वापर करणे ही छोटी पण प्रभावी पावले आहेत. शाळा, महाविद्यालये आणि समाज संस्था यांनी एकत्र येऊन स्वच्छता मोहिमा, वृक्षारोपण आणि पर्यावरण जनजागृती मोहीम राबवली पाहिजे. तसेच सरकारने पर्यावरणीय धोरणांची कडक अंमलबजावणी केली पाहिजे. औद्योगिक कचऱ्याचे व्यवस्थापन कठोरपणे केले पाहिजे आणि पर्यावरणीय शिक्षण प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले पाहिजे. आपले पूर्वज निसर्गाला देव मानत होते. नदी म्हणजे माता, वारा म्हणजे प्राणवायू आणि झाड म्हणजे जीवनाचा श्वास. पण आपण ह्या देवतांना विषारी बनवले आहे. आज प्रत्येक भारतीयाने या दिवसाच्या निमित्ताने प्रण घ्यावा की प्रदूषणाविरुद्धच्या युद्धात आपण मूकदर्शक राहणार नाही. आपण स्वच्छ, निरोगी आणि पर्यावरणपूरक भारत घडवण्याच्या प्रयत्नात सक्रिय सहभागी होऊ. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कॉमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका. ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.